उमेश राणे यांना निवडून द्या। मुरजी पटेल आमदार यांना मी इन्स्ट्रक्शन देतो की इथले जे रोड कटिंगला जातील त्यांना त्यांचं पुनर्वसन इथेच व्हावं। आता मुरजी पटेल यांनी कामाचा धडाका लावलेला आहे। 30 ते 35 ठिकाणी मरोळमध्ये कामं चालू आहेत। यांनी त्यांचे प्रॉमिस ठेवले नाही तर तुम्ही यांची कंप्लेंट करायला माझ्याकडे येऊ शकता। पहिल्यांदा हा ओढत तानाशाही हटवून एक गरीब माणसाला आपण मतदान करा। मरोडला एकही समस्या सोडणार नाही आणि मरोडची समस्या प्रत्येक सोडली नाही तर परत तुम्हाला मतदार मागायला काका येणार नाही कधी। जरा एक मिनिट चला पटपट चला। सर्वांनी बसून घ्या। आमदार साहेब आणि प्रदीप शर्मा साहेब सगळे मान देऊन याच ठिकाणी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचं भाषण झालं। आपण त्या भाषणाच्या मुद्द्यांवरतीच बोलू। त्यांनी या ठिकाणी असं घोषणा केलेली आहे की काही दिवसापूर्वी इथे गडबड झाली। आमदार साहेब उमेदवार या ठिकाणी बोलून गेलेले आहेत की या ठिकाणी काही गडबड झालेली आहे। तर गडबड ही झाली आहे की लोकांनी आजपासून 2012 साली त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं। 2017 साली ज्यावेळेस हा वॉर्ड लेडीज वॉर्ड झाला त्यावेळेस त्यांच्या पक्षातल्या शाखा प्रमुखला महिला शाखा प्रमुखला उमेदवारी द्यायचं ठरलं होतं, परंतु ऐन वेळेस ती उमेदवारी दिली गेली नाही आणि ती उमेदवारी दिली गेली त्यांच्याच घरात। ही घराणेशाही, या घराणेशाहीला कंटाळूनच आज मी हा निर्णय घेतला आणि मुरजी पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदेगड पक्षात प्रवेश केला। इथे काही बोललं जाते, भाषणं दिली जाते की या ठिकाणी लोकांना रस्ता जाणार आहे आणि रस्ता गेला तर या ठिकाणी लोकांना स्थलांतर करण्यात येईल आणि हे स्थलांतराला कारणीभूत फक्त आमदार साहेब असतील। ही दिशाभूल करण्याची भाषणे मी तुम्हाला सांगू इच्छितो। या ठिकाणी पाईपलाईन असो अथवा मिठी नदी असो त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आश्वासित केलं गेलं होतं की तुम्हाला इथून तुमची घरं कुठेही स्थलांतरित करता येणार नाहीत, इथल्या इथे 3 किलोमीटर रेडियस मध्ये घरं दिली जाणार। परंतु तसं झालं का? नाही झालं। हजार तुम्ही लोकांनी त्या निवडून आणलेल्या लोकप्रतिनिधींना विचारा, आज त्या लोकांना घरं मिळाली नाहीयेत, आज त्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं। माऊल या ठिकाणी आज त्या लोकांचे हाल आहेत। बऱ्याचशा लोकांना बरं या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। तर जे बोलतायत पहिलं त्यांनी स्वतःच्या गिरिबांमध्ये झाकण्याचं गरजेचं आहे। या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही। बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण बोलू शकतो, बरेच वचननामे, बऱ्याच गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, बऱ्याच भूलथापा केल्या गेलेल्या आहेत। इमोशनली लोकांना खोटं बोलून त्यांच्या घराचा प्रश्न ऐन इलेक्शनच्या वेळेस लोकांसमोर आणून त्यांना भावनिक आवाहन केलं जाते। तुम्हाला सगळ्या तुमच्या लोकांना विनंती आहे, या भावनिक आव्हानाला बळी पडू नका। इलेक्शन आलं की लोकांचा घराचा प्रश्न आणायचा, लोकांना सांगायचं तुमची घरं जाणार, मग काय होणार? काही होणार नाही। या ठिकाणी लोकांनी विश्वासाने आमदारांना निवडून दिलेलं आहे, भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। कोणाचंही घर इथून कुठे जाणार नाही आणि जे काय खंबीर आहेत आमदार खंबीर आहेत, काही घाबरायची गरज नाही। आणि जी काय उमेदवारी दिली गेलेली आहे, ज्यांना उमेश राणेंना उमेदवारी दिली आहे त्यांच्याबद्दल पण मी सांगू इच्छितो, एवढ्या जुन्या कार्यकर्त्याला घराणेशाही न करता एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे म्हणून तुमची फाटली का? जास्त वेळ मी घेत नाही, येणाऱ्या भाषणांमध्ये आम्ही बोलूच। आता आमदार साहेबांनी शर्मा साहेबांना बोलायचंय, पण मला फक्त शिंदे साहेबांचं एकच वाक्य आहे ते तुम्हाला जाता आता सांगू इच्छित आहे। हम किसको छेड़ते नहीं है, लेकिन जो हमको छेड़ता है उसको हम छोड़ते नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना मला जय महाराष्ट्र।
मी इथे येत असताना, मी आणि मुरजी काका दोन्ही येत असताना रस्त्याची एवढी खराब हालत झालेली आहे. मी प्रथमच बघतोय 10 ते 13 वर्ष जो इथे नगरसेवक असेल, मला वाटतं त्यांनी काहीच केलं नसेल तुमच्यासाठी. केलंय काय? म्हणून फडणवीस साहेबांनी एक सामान्य कार्यकर्ता तो 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे, कुठलाही टेंट्रम करणार नाही, मोठ्या गाडीतनं फिरणार नाही, अशा माणसाला उमेदवारी म्हणून उमेश राणे यांना दिलेली आहे. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक सामान्य जो कार्यकर्ता आहे, कुठली घराणेशाही वगैरे नाही आहे त्याच्या मागे, पण त्याच्या मागे मुरजी पटेल, आमदार मुरजी पटेल काका आणि प्रदीप शर्मा आहेत. तर त्या उमेश राणे यांना जिंकूनच आणतील ते दोन्ही. इथल्या ज्या समस्या आहेत, मला सांगितलं गेलं की इथे रोड कटिंगला वगैरे जाणारे आणि त्यांना दुसरीकडे शिफ्ट करणारे, स्पेशली त्यासाठी मी तुम्हाला सांगायला इकडे आलो आहे की माझं कोंडे विटाल ऑफिस आहे. उमेश राणे यांना निवडून द्या. मुरजी पटेल आमदार यांना मी इन्स्ट्रक्शन देतो की इथले जे रोड कटिंगला जातील त्यांना त्यांचं पुनर्वसन इथेच व्हावं. नाही झालं तर तुम्ही कोंडे विटाला येऊन माझ्याकडे तक्रार करू शकता, मग यांना मी जाब विचारणार, पण तसं होऊच देणार नाही. मुरजी काकांनी मला सांगितलं की इथले जे कटिंग मध्ये जातील ते त्यांचं पुनर्वसन इथेच होणार आहे. आता मुरजी पटेल यांनी कामाचा धडाका लावलेला आहे. 30 ते 35 ठिकाणी मरोळमध्ये कामं चालू आहेत. इथलेही कामं सगळी चालू होतील. माझं पुन्हा एकदा सांगतो, माझं ऑफिस कोंडी विटाला आहे. यांनी त्यांचे प्रॉमिस ठेवले नाही तर तुम्ही यांची कंप्लेंट करायला माझ्याकडे येऊ शकता, बरोबर ना? गरज पडणार नाही. तर माझं म्हणणं आहे की एक सामान्य कार्यकर्ता उमेश राणे यांना तुम्ही निवडून द्या. तुम्हाला माहिती आहे माझ्या PS फाउंडेशनच्या 2-2 ॲम्ब्युलन्सेस मेडिकल ट्रीटमेंटसाठी एरियामध्ये धावत असतात. इथे पण येतात, इथे चौक आहे तिकडे येतात. जवळजवळ 70,000 लोकांना आम्ही फ्री मेडिकल एड देतो, सप्लाय करतो. जे कॅटरेक्टचे जे ऑपरेशन्स आहेत PS फाउंडेशन ते फ्री ऑफ कॉस्ट करतो. तर कोणालाही मेडिकल फील्डमध्ये कसली गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे यावं. आणि मी असं बघितलंय की मुरजी पटेल यांच्या ऑफिसला कोणी गेलं, कुठलीही तक्रार घेऊन किंवा कुठलीही आशा घेऊन गेलं तर तो रिकामे हाती त्यांच्या ऑफिसमधून येत नाही, बरोबर आहे ना? सगळ्यांनी मुरजी पटेलसाठी टाळ्या वाजवा. जास्त वेळ घेत नाही, टाइमचं हे लिमिट्स आहेत. मी मुरजी काकांना सांगतो, त्यांनी 2 शब्द सांगावे. भारत माता की. माझे मोठे बंधू शर्मा साहेब, आमचे उमेदवार उमेश राणेजी, RPIचे नेते प्रकाश जाधवजी आणि आमची पूर्ण टीम, दीपिकाताई आणि आपले नेते सुर्वे साहेब, आमच्या विभाग प्रमुख ताई, वेलेताई, आमचे नेते हल्लीच शिवसेनेत प्रवेश केलेले आहेत, रोहन सावंतजी, गिरीजी, सगळ्यांचं नाव आलं तर माफ करा मला. मी वेळ कमी आहे म्हणून जास्त काय बोलणार नाही. 2 दिवसाआधी इथे मीटिंग झाली, ते काय काय बोलत होते पण त्याच्यात मला जायचं नाही. आम्ही सगळं बोलून करणारे लोक आहोत. 1 वर्ष मला आमदार होऊन झाले, तुम्ही निवडून दिलं होतं. 1 वर्षात एकही दिवशी सुट्टी साहेब घेतलेली नाही किंवा कुठे फिरायलाही गेलो नाही. 24 तास तुमच्या सेवेमध्ये आम्ही काम करत असतो. रोड कटिंगचा जो विषय आहे त्यांनी उदाहरण दिलं होतं की कदमवाडीच्या रोड कटिंगमध्ये लोक बाहेर गेले, सगळ्यांना 4-4 लाख रुपये भाडं त्यांनी दिलं आणि सर्वात आधी बोर्ड तो जाऊन त्यांनी लावला की रोड कटिंग मी केलेले आहेत आणि इथे येऊन तुम्हाला वेगळं भडकतोय. त्यांना मी एवढंच निरोप द्यायला सांगतो, मुरजी पटेलचं तोंड उघडू नको ना, तुला इथपासून गावापर्यंत बोलायला तोंड दाखवायला जगा राहणार. साहेब त्याने 13 वर्षात 1+1 गरीब माळा बांधला तसं त्याचा माणूस जाऊन पैसे घेतो.
आणि मी तुम्हाला शब्द देतो, हा उमेश राणे आयुष्यात 1 रुपया कोणाकडून घेणार नाही. माझी जबाबदारी साहेबांची जबाबदारी आहे. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर फिक्स आहे, नेमलेले आहेत. डबल माळा बनवायचे, अमुक कडेत बनवा, तमुक कडेत बनवा. बीएमसी वाले येतात, मांडवली करतात, अर्ध देणं अर्ध देणं. हा काम आयुष्यात आम्ही करणार नाही, केलेले नाही. आम्ही मदत करणारे लोक आहोत, काम करणारे लोक आहोत. माझं आयुष्य मरोडला गेलंय साहेब. मी 25 वर्षापासून एकच घरात मरोडला राहतो आणि त्यांनी काय काय केलंय 13 वर्षात, जर त्याच्या चिठ्ठ्या काढायला गेलो ना, त्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण मी विरोधात काय मला बोलायची इच्छाही नाही, कारण आम्ही प्रामाणिकपणे निवडणुकी लढत असतो. पण आणि अजून तुम्हाला रोड कटिंगच्या इकडचे जे विषय आहेत ते मी आज क्लिअर करतो साहेब. रोड कटिंगला अजून वेळ आहे. हा रोड कटिंगमध्ये इथं 40-50 घर जात आहेत. मी तुम्हाला शब्द देतो ऑन रेकॉर्ड, तुम्हाला अंधेरी मरोड पासून बाहेर जाऊ देणार नाही. पक्का घर मरोडला तुम्हाला भेटणार. आणि साहेब तुमच्या समोर शब्द देतो, एकही माणसाला अपात्र राहू देणार नाही. आणि जर तुमचा डबल माळा वेगळा पेपर असतील तोही आपण पात्र करायला लावू. तुम्हाला एकच शब्द सांगतो, महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्राचे आणि भारताचे असेल. जर नगरसेवक आपला आला त्यांना निधी भेटेल आणि पूर्ण एक टीम म्हणून आम्ही काम करू. कडकडीची तुम्हाला विनंती करतो, पहिल्यांदा हा ओढा तानाशाही हटवून एक गरीब माणसाला आपण मतदान करा. 15 तारखेला जो मतदानाचा दिवस आहे, 16 तारखेला जो मरोडची इकडची पेटी मंजू म्हात्रे 4ची उघडेल, तेव्हा वाटलं पाहिजे की उमेश राणेला मतदान झाल्याने तो नगरसेवक झालाय. तुमचा एकही शब्द हा तुमचा लहान भाऊ शर्मा साहेबाच्या समोर शब्द देतो की एकही काम तुमचं कमी होऊ देणार नाही, काही मदत कमी होऊ देणार नाही. हॉस्पिटलचा विषय असेल, महानगरपालिकेचा असेल, पोलीस स्टेशन, जे विषय असतील सगळं प्रामाणिकपणे काम करण्याचं पत्र आम्ही सगळं मिळून, मी खासदारही आपला आहे, नगरसेवक आपला झाला आणि सरकार आपली आहे. आणि सरकारमध्ये चांगलं आहेत आपलं समन्वय सीएम डीसीएम साहेब दोघांशीच आहे. म्हणून आपल्याला आता हा अधिवेशनात 35 कोटीचा फंड हा मरोडला आम्ही आणलाय मरोडसाठी. तुम्ही नगरसेवक निवडून द्या. मरोडला एकही समस्या सोडणार नाही आणि मरोडची समस्या प्रत्येक सोडली नाही तर परत तुम्हाला मतदार मागायला काका येणार नाही कधी. मग तो कधी आला ना, त्यांनी तानाशाही आता बंद करायची आहे, त्यांची दादागिरी बंद करायची आहे, त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे जे हप्ते आहेत ते बंद करायचे. म्हणून तुमच्याकडे मी आणि शर्मासाहेब दोघे आलेलो आहेत की एक गरीब माणसाला मतदान करा आणि त्यांना निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो, शर्मा साहेबांचं स्वागत करतील. साहेबांना विनंती करतो, वेळे मॅडमचं स्वागत करतील. रीना मॅडम. लोकप्रिय उमेदवार उमेश राणेजी यांना भरघोस मतांनी विजय करण्यासाठी मतदान करा. शर्मा साहेब आपल्या सोबत आहेत, त्यासोबत आमदार मुर्जी काका पटेल आहेत. शर्मा साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण समाजसेवेत काम करत असताना आज या ठिकाणी प्रचारासाठी आपण वार्ड क्रमांक 75 मध्ये आला आहात, काय सांगाल साहेब? उमेश राणे माझे जवळचे मित्र आहेत. सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, म्हणून त्याच्या प्रचाराला मी स्वतः आलेलो आहे आणि नेहमी त्यांच्याबरोबर राहणार, त्यांच्याकडनं त्यांना निवडून आणणार मी आणि मुर्जी पटेल करणार. साहेब, महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये एक प्रत्येक उमेदवार हा एक चांगल्या पद्धतीने निवडून आला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आपण काय सांगाल याविषयी की उमेश राणेजी या ठिकाणून कसे लोक मतदान त्यानं करावं? उमेश राणे प्रत्येकाच्या मदतीला दिवस रात्र धावत असतो. सामान्य माणूस आहे, त्याला जरूर भरघोस मतदान करा. जसं मुर्जी काकांना मतदान केले तसं उमेश राणेंना मतदान करा. थँक्यू सर. म्हणजे एवढ्या वर्षानंतर आमचा हा 3 गटाराचं काम तुम्ही करून दिलं, त्याच्यासाठी आमच्या इथे पाणी वगैरे काहीही साचत नाही आणि एकदम इकडचे लोक आहेत ना सगळे पीसफुली आहे. तर थँक्यू सो मच. सर थँक्यू. मिळते तिथे जायचं पण